रामायणामधला त्याग आपण बघतोय. कोणती कथा पाहतोय? कोणता संवाद पाहतोय? लक्ष्मण आणि उर्मिला संवाद चालू झालाय. लक्ष्मण निघालेत वनवासाला. मनात तर आहे भातृप्रेम आहे, माझ्याशिवाय तो कसा राहील आणि मला त्याचं रक्षण करायला पाहिजे. राम हा धर्म आहे, त्या धर्माचं रक्षण करण्याचं कर्तव्य कुणाचं आहे? तर माझं आहे. तर आता माझ्या बायकोला सांगू काय? तर त्यावेळेला या महालामध्ये फक्त निशब्दता आणि शांतता होती. त्यावेळेला त्यांची नुसती नजरानजर झाल्या उर्मिला काय म्हणते? मला माहीतच होतं लग्नाच्याच दिवशी की तुम्ही रामाला सोडू शकत नाही. राम हा जर धर्म असेल तर तुम्हाला त्याचं संरक्षण हे केलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर जायलाच पाहिजे. लक्ष्मण म्हणते हे बोलणं सोपं आहे, पण 14 वर्ष नुकतंच लग्न झालेलं आहे आणि 14 वर्ष तू काढणार कशी? राहणार कशी? जरी हे कठीण असलं तरी सुद्धा मी निद्रा देवतेला आराधना करीन की तुमच्यासाठी मी निद्रा धारण करीन. उर्मिला काय म्हणते? निद्रा धारण करीन. आता ह्याचा अर्थ बघा नीट. लक्ष्मण जाण्याचा मेन उद्देश काय होता? रामाचं रक्षण, न की भातृप्रेम. वेदांत सारच फक्त सांगू शकतो की हे भातृप्रेम नसून धर्माचं रक्षण आहे. आता धर्माचं रक्षण कसं करायला लागतं? सदैव जागृत, अलर्ट. बाँड्री आहे आपली, बॉर्डर आहे. बॉर्डर असणारी सैन्य झोपतात का? ती सदैव काय असतात? अलर्ट मोडमध्ये असतात की कधी केव्हा काय कुठून आक्रमण येईल आणि केव्हा कुठून काय खबर येईल सांगता येत नाही. तर तो अलर्टनेस येण्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू कोण असतो? झोप, निद्रा. 14 वर्ष म्हणजे अंदाजे दिवस किती झाले? 5200 धरून चाला अंदाजे. म्हणजे 5200 रात्री जागून काढायच्यात. सदैव रामाच्या अंग संग राहायचंय. रामाचं रक्षण करत करत सीतेचंही रक्षण करायचंय. आणि ह्या रक्षणासाठी काय येता कामा नये? झोप येता कामा नये. म्हणून हिची पत्नी काय म्हणते की तुझ्यासाठी मी निद्रा देवतेला मागीन की मी निद्रा धारण करीन. ह्याचा अर्थ झोपीन नव्हे, तर तू जितका जागा आहे तर तितकीच मी पण जागी राहीन. पुढं बोला. गदगद झाला लक्ष्मण. डोळ्यातून अश्रू यायचे राहिले. आहे का अशी पत्नी? इतका प्रेम भाव पतीबद्दल, एवढा आदर पतीबद्दल. तर लक्ष्मण पुढे म्हणतोय की मी जसा वनवास भोगणार आहे तर तूही या महालात राहून वनवासच भोगणार आहेस. त्यामुळे माझ्या ह्या वनवासाच्या प्रवासामध्ये तू कोण आहेस? सहप्रवासी आहेस. पण जग, ह्या इतिहास कुणाचं नाव घेईल? रामाचं नाव घेईल, सीताचं घेईल, लक्ष्मणाचं घेईल. पण आज या सत्संगापर्यंत तुम्हाला माहीत होतं का सर्वात मोठी त्यागी स्त्री कोण होती? उर्मिला होती. त्यागाचा पुतळा असणारी, संयमाचा पुतळा असणारी आणि पतिव्रता. सगळ्यात महत्त्वाचा स्त्रीचा सगळ्यात मोठा धर्म काय?
एकदा तो कसला का असना, त्याला मानल्यानंतर जो पती आहे तोच परमेश्वर आहे आणि तोच सर्वस्वी आहे. हा जो आहे 14 वर्ष आपण 2 दिवस पतीपासून लांब गेलो आणि आपल्याला एखादा हिरो दिसला, नका त्याच्याकडे जायना, पण निदान वाटते का नाही चुकलं बाबा काहीतरी. इतक्या लवकर हे प्रतिवत्ता व्रत ढळतं. घरी किती का होईना भांडणं होऊ दे, 2 वेळचं पतीला खायला नका का घाला ना, पण सगळ्यात जास्त असतात कधी मुली किंवा स्त्रिया वटपौर्णिमेला. सगळ्यात आवडीचा आणि सजण्याचा दिवस कोणता? वटपौर्णिमा. तर ही पतिव्रता काय आहे, या नुसत्या संवादामधनं प्रत्येक स्त्रीला समजतं की काय आहे हे. की पती नसताना स्त्रीनं कसं वागावं, पती नसताना स्त्री कशी असावी, आणि तिचा धर्म काय, आणि त्यागाचा अर्थ काय. वस्तू सोडणे म्हणजे त्याग नाही, वस्तूची आसक्ती सोडणे म्हणजे त्याग आहे. अर्थ बघा नीट, समजतोय का बघा नीट. जसं मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुमच्या दोन्ही मुठीमध्ये खडी साखर आहे आणि तुमच्या पुढं काय आणलं, काजू कतली आणली. आता तुम्हाला ती पाहिजेल आहे, त्यावेळेला तुम्ही काय केलं, ही वस्तू त्यागली आणि ती वस्तू घेतली. आता हा या वस्तूचा त्याग झाला का? नाही, ह्याच्यापेक्षा ती बेटर आहे. तुम्ही बेटरपणा लगेच मनात आणला. विशेष करून स्त्रियांमध्ये हा येतो. हा मोह इतका सूक्ष्म आहे. म्हणून पार्वती अलंकारानं नटलेली आहे आणि महादेव मड्यावरचं भस्म लावून बसलाय. तुमचा पती बसू द्या बरं. त्या क्षणाला आणि मग कशाची महादेव भक्ती करताय आणि कशाची पार्वती तुम्हाला कळते. हा तर वेदांत सार आहे. आसक्ती कुठं आहे, त्याग कुठं आहे, सहनशीलता कुठं आहे, संयम कुठं आहे आणि मर्यादा कुठं आहे. चला पुढचा प्रश्न आहे, स्त्रियेची मर्यादा काय. संवाद पुढे चालू आहे. मी त्याग करीन निद्रेचा, मी त्याग करीन उत्सवाचा. सगळे सण सणावळ कोणाला धरून आहेत माहिती आहे का? स्त्रियांच्या सजण्यात आहेत. घ्या पाडव्यापासून सुरुवात. पुरुषाचा काय हातभार आहे का? गुढी एकदा उभा केली की विषय मिटला. त्याला लटकवायचं बी कुणाला? स्त्रीच्या साडीलाच. होळी घ्या, स्त्रीनं पुरणपोळी केली तर ठीक, नाही तर होळी पण नाही. बोंबलायचं कोणी? पुढं घ्या, वटपौर्णिमा घ्या. हां, तर हे स्त्रीला धरून सगळे संस्कार का आहेत किंवा सगळे सण सणावळी काय आहेत, तर प्रत्येक सणामध्ये एका एका गुणाची आठवण आहे. वटपौर्णिमेमध्ये पतिव्रताची आठवण आहे, पाडव्यामध्ये संयमाची आठवण आहे, धैर्याची आठवण आहे, नागपंचमीमध्ये की नागासारखा पुरुष माझ्या सदैव मागे आहे, माझा भाऊ माझ्या संरक्षणासाठी सदैव माझ्या मागे आहे. प्रत्येक सणामध्ये प्रत्येक स्त्रीच्या गुणांचा उद्धार
आणि प्रशंसा केलेली आहे की ज्या प्रशंसनीय आहेत ह्या स्त्रिया, की ज्या शास्त्रामध्ये त्या प्रत्येक स्त्रीचं चरित्र प्रत्येक स्त्रीला एकदा का होईना माहीत पाहिजे. जसं गार्गी सांगितलं, एकमेव स्त्री आहे की ती वेदांत पठनामध्ये इतकी तरबेज होती की ते तिचे प्रश्न ऐकून सुद्धा मोठे मोठे यज्ञवल्कल सारखे ऋषी सुद्धा चाट पडले की आता बास कर बाई, इथनं पुढं माझ्या प्रश्नाची तुझ्या उत्तर द्यायची माझी कॅपॅसिटी नाही, आता तू बस खाली. तर असा हा संवाद चालू असताना एक मजेशीर लक्ष्मण काय म्हणतोय, हे कठीण आहे, इतिहास तुला लक्षात ठेवणार नाही. तिचं उत्तर आहे का आता स्त्रियांनो, जो गाजतो तो त्याग कसला. ती काय म्हणते, जो गाजतो म्हणजे ह्या स्त्रीनं खूप त्याग केला, ह्या स्त्रीनं खूप सोसले, ह्या स्त्रीनं प्रचंड दुःख सहन केले, ह्या स्त्रीनं प्रचंड भोगले, हे जर गाजत असेल अखंड संसारामध्ये तर ती त्यागी नाहीच. एवढ्याच एवढं करून तिनं सगळीकडे सांगितले. म्हणून उर्मिला काय म्हणते की मला श्रेयवादच नको आहे, माझी तशी इच्छा पण नाहीये, मला श्रेयवादच नको आहे, माझी तशी इच्छाच नाही. आणि ज्याच्या मनात आशा आहे तो इतिहास लिहूच शकत नाही, तो इतिहास घडवूच शकत नाही. पुन्हा एकदा नीट वाक्य आहे का, ज्याच्या मनात इच्छा आहेत, माझ्या त्यागाची कुणीतरी आठवण करावी, माझा त्याग मला कुणाला तरी सांगता यावा. जशी तिनं निद्रा धारण केली तसं तिनं एक वचन पतीला दिलं की मी काय धारण करीन, दुसरं मौन. 14 वर्ष तिनं कोणतीही तक्रार न करता आयुष्य अखंड महालामध्ये कोणतीही उत्सव सण सणावळ साजरी न करता घालवलीत. वाय तर युद्धभूमी, रणांगण, वनवास म्हणजे अनेक गोष्टीबद्दल अडीअडचणी आणि दुःख आहेत. तर तिथं पराक्रम दाखवायचा असेल तर त्या व्यक्तीला मागची काही आठवण येता कामा नाही, तर तो पराक्रम दाखवू शकेल. जर त्याला मागची आठवण आली तर, त्यामुळे सगळं क्लिअर करत चाललेत संभाषणामध्ये. लक्ष्मण म्हणतोय की बाबा वनवास म्हणजे युद्ध आहे, या युद्धामध्ये मी रामाचं रक्षण करीन, सीतेचं रक्षण करीन, माझं रक्षण कोण करणार. प्रश्न काय टाकला लक्ष्मणानं उर्मिलेला, की मी रामाचं रक्षण करीन, मी सीतेचं रक्षण करीन, पण माझं रक्षण कोण करणार आहे. उत्तर आहे का, माझं मौन ही तुमची ढाल असेल, माझी प्रार्थना आणि अखंड तुमचं स्मरण ही तुमच्यासाठी शस्त्र असेल. आणि या 2 गोष्टीतनं तुमचं सदैव रक्षण होईल. ज्या वेळेला तुमच्यापासून दूर आहे तुमचा पती, जसं अर्धांगिनी आहे तसं स्त्रीमध्ये अर्धा पुरुष आहे, तसं पुरुषामध्ये अर्धांगिनी म्हणलं जातं, तसं स्त्रीमध्ये एकदा पती झाल्यानंतर तो अर्धा तिचा अधिकारी आहे, तो अर्धा जीव त्याचा आहे. तुमचं मन कुठेही उलतापालत होत असेल, होऊ द्या,
पण ज्या वेळेला गाठी आणि बंधनं बांधली गेलेली आहे त्यावेळेला कळत न कळत तो तुमचा तो अर्ध विश्व तयार झालेला आहे. तुमच्या कोणत्याही वस्तूमध्ये तुमची किती आसक्ती असली तरी सुद्धा त्या प्रत्येक आसक्तीचा साक्षीदार आहे तो. आणि तिनं काय सांगितलं की माझं मौन, माझी प्रार्थना आणि तुमच्याविषयीची श्रद्धा ही असेल तुमचे ढाल आणि शस्त्र. लक्ष्मण पुढे म्हणतोय मी वनवासात युद्ध खेळेन. उर्मिला उत्तर देते की तुम्ही बाहेरचं युद्ध खेळाल, मी कुठलं खेळेन? आतलं युद्ध खेळेन. हे आतलं युद्ध सगळ्यात मोठं आहे. मन म्हणतं हे करू का नको, एक म्हणतंय कर, एक म्हणतंय नको करू. युद्ध कुठं लागले? आत लागले. प्रत्येक भोगाच्या वेळेला हे मन प्रत्येक वेळी साक्षी आहे तुमचं, आणि ते प्रत्येक वेळी तुम्हाला चेतावणी देतं हे चांगलं नाही, हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. तरी सुद्धा या चोराच्या हातात ज्या दोरी दिलेली आहे ते चोर इतके ओढतायत, इतके ओढतायत, इतके ओढतायत, त्या 5 जणांची एक वटलेली ताकद तुम्हाला त्या भोगाला भोग घेण्यासाठी ओढते. म्हणून मोठे मोठे पुरुषार्थ गाजवणारे आणि कर्तृत्व दाखवणारे सुद्धा लोक एका स्त्री पुढं आणि व्यसनापुढं नतमस्तक आहेत. पुरुषार्थ हरवलेले आहेत. का तर केवळ आणि केवळ पंचचोरांच्या हातामध्ये दोर दिलेली आहे. अशा ह्या पंचचोरातून सुटका व्हायची असेल तर काय गरजेचं आहे? सद्गुरूंच्या चरणाशी येणं गरजेचं आहे. अन्यथा पंचचोरापासून सुटका नाही, आसक्तीतून मुक्तता नाही. भक्तीचा हा जो रंग एकदा चढला ना की आतून ती ऊर्जा येते आणि इतकी उत्स्फूर्त तुम्हाला करते, ऊर्जावान तुम्हाला करते की कोणत्याही दुःखात, कोणत्याही रोगात तुम्ही जरी अडकलेला असाल त्यातनं सहज तुम्हाला बाहेर काढते. ही अनुभूती वैयक्तिक आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येकानं याची अनुभूती घ्यायची आणि मग त्या भजनाला खरा अर्थ तुम्हाला समजून येईल. अन्यथा माझा अनुभव या भजनातनं जो व्यक्त केला आहे तसा मला असं वाटतं की ज्या परमशिष्याच्या हृदयामध्ये गुरुप्रती प्रचंड भक्तिभाव उतरलेला आहे त्या प्रत्येकाच्या मुखातनं हे भजन बाहेर पडते की काय असं वाटतंय. कथा चालू आहे. लक्ष्मण आणि उर्मिलाची अंत संभाषण व्हायला लागले. अंत संभाषण व्हायला लागले. संपूर्ण संभाषणाचं जर आपण टायमिंग काढलं तर खचून 5 मिनिटं होणार नाही. पण त्या संभाषणावरती अखंड 2 सेशन्स आपले होत आहेत. एवढं मार्मिकता, एवढी भेदकता आणि एवढं तत्वज्ञान त्या संभाषणामधून सांगितले. हे जर संभाषण प्रत्येक स्त्रीला जर माहीत असेल तर तिच्या जीवनामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणारच नाही. प्रतिव्रता किंवा पतीबद्दलची श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक पतीच्या मनामध्ये आपल्या पत्नीबद्दल आदरभाव कसा निर्माण होतोय बघा शेवटच्या पंक्तीमध्ये. उर्मिला काय म्हणते? ज्याला श्रेय हवाय ते इतिहास घडवत नाहीत. मला श्रेयच नको आहे त्यागाचं. जर गाजणारा त्याग असेल तर तो त्याग कसला? वा, गदगद झाला आहे लक्ष्मण. आणि लक्ष्मण म्हणतोय तू माझी नुसती पत्नी नाहीस तर तू माझे आज गुरु आहेस. एवढी प्रशंसा करण्याचं आणि एवढं पत्नीबद्दल आदरभाव असण्याचं प्रत्येक पुरुषाच्या
मध्ये कर्तव्य आहेच आहे, पण तेवढं प्रेम आपल्या पत्नीबद्दल यावं, एवढा आदर पत्नीबद्दल गुरु मानण्या इतपत केव्हा येईल, ज्या वेळेला तिची जेवढी श्रद्धा तुमच्यावर आहे त्याच्यापेक्षाही दुप्पट श्रद्धा पुरुषाच्या मनात सुद्धा ज्या वेळेला प्रफुल्लित होईल, त्यावेळेला हे शब्द उच्चारण येईल. त्यावेळेला उर्मिला काय उत्तर देते बघा. लक्ष्मण म्हणतोय, तू नुसती माझी पत्नी नाहीस, तर तू माझी गुरु आहेस. उर्मिला म्हणते, तू माझा अभिमान आहेस. तू माझा पती आपला कसाही असू दे, त्याच्याबद्दल स्त्रीच्या मनात सदैव अभिमानच पाहिजे. आणि शेवटचं संभाषण ऐका. लक्ष्मण भरल्या डोळ्यानं म्हणतोय, तू माझ्या जीवनातला अदृश्य पण अमर अध्याय आहेस. तू माझ्या जीवनातला अदृश्य पण अमर अध्याय आहे. उर्मिला शेवटचं उत्तर देते, मी 14 वर्ष जे मौन पाळणार आहे त्याचा अर्थ तू आहेस. तू जर नसेल तर त्या माझ्या मौनाला सुद्धा काय अर्थ आहे का? मी जे करते त्याग, त्याला काय अर्थ आहे का? पती पत्नी मधलं रिलेशन कसं असावं, स्त्रीचं जीवन कसं असावं, या संभाषणातून सारांश काय निघतोय की ज्या ज्या वेळेला स्त्री एकांतात असते त्यावेळेला तिनं मौन पाळलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला ती मौन पाळते त्या वेळेला तिनं भोग आसक्ती सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा एकांत आणि मौनामध्ये उलट जे सुप्त अवगुण आहे ते वर येतात आणि दुसऱ्याच्या प्रती, वस्तूप्रती, चमकणाऱ्या वस्तूप्रती, मग तो पुरुष असेल नाही तर अलंकार असेल नाही तर कोणतीही वस्तू असेल, त्याच्या प्रती न कळत अट्रॅक्शन वाढायला सुरुवात होते. आणि हे अट्रॅक्शन घालवायचं असेल तर काय महत्वाचं आहे? एकांत आणि मौनानंतर तपश्चर्या महत्वाची आहे. तपश्चर्या काय आहे तर दुःखालाच साधन करणं ही तपश्चर्या आहे. उर्मिलानं ते केलं. जे दुःख होतं त्यालाच तिनं साधन केलं आणि तेच साधनेतून श्रद्धाभाव आणखी वाढवत गेली. त्याच्यामुळे लक्ष्मणाला सदैव बल येत गेलं आणि मौन, धैर्य आणि श्रद्धेनं एक प्रकारचं कवच कुंडल लक्ष्मणाच्या भोवती तिनं तयार केलं. म्हणून या अयोध्या नगरीमध्ये नसेल तर आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीमध्ये त्याग म्हणल्यानंतर स्त्रीचं नाव येतं तर ते कुणाचं येतं? उर्मिलेचं येतं. आणि यायलाच पाहिजे. प्रत्येक स्त्रीला उर्मिलेची कथा माहीत पाहिजे. प्रत्येक स्त्रीला या लक्ष्मण आणि उर्मिलेची संवाद माहीत पाहिजे. असा हा मार्मिक आणि जीवनाचा आधार असणारा, जीवनाचा मार्ग दाखवणारा, प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला दोघांनाही पती पत्नीचं रिलेशन काय आहे हे दाखवणारा हा वेदांताचा भागवत कथेतील खूप सुंदर सार आहे. पतीपासून विरह झालाय तरी सुद्धा स्थिरता मनातली बघा. एकांत झालं, मौन झालं, तपश्चर्या झाली, चौथा आला, पाचवा आला, साधन झालं, साधना झाली. पुढचा भाव काय या कथेतनं येतोय? तर
तर पतीपासून विलग असताना सुद्धा मनाची स्थिरता, चहा पिला ते डबडं टाकायच्या ऐवजी काय करावं लागते, घरी घेऊन जावं लागते बघा. चहाचा आनंद घेऊन सुद्धा मन स्थिर झालं का? कशात अडकलं? त्या उष्ट्या कपात. स्त्रीला कशात उपयोग दिसेल सांगता येत नाही. जाईस तर भले त्यातले चूर्ण होईल बऱ्याचशाच कपांचं, ते चूर्ण कशात तर जाऊन टाकेल सुद्धा ती, पण कशात उपयोग दिसेल ते सांगता येत नाही. घरातलं कपाट जर आठवड्याला किंवा मी म्हणतोय महिन्याला काढलं तर निम्म्या अर्ध्या चिंध्या त्यातल्या पुसायच्या पण लायकीच्या नसतात. पण तरी सुद्धा जमा करून ठेवायचं. एक खारुताई असते, खारुताई. ती खारुताई काय करत असते माहिती आहे का? सगळीकडे जी तोंडाला मऊ लागतं ती घेऊन जात असते. तसं तुमच्या हाताला जी मऊ लागल बॅगमधून घरी, म्हणून मऊ लागणाऱ्या स्त्रियांना कोणतीही वस्तू दाखवायची नाही. नवरा मऊ मिळाला तर घडी घालून दुमडून इस्त्री करून कुठल्या कप्प्यात ठेवलाय ते त्याला सुद्धा म्हणून आदर्श स्त्रीचे 3 गुण काय सांगतात त्याच्यामध्ये? धैर्य सांगतात, संयम सांगतात आणि श्रद्धा सांगतात. ही जर श्रद्धा नसेल, शेजारची श्रद्धा सांगत नाही.